पावसाळा तोंडावर असून लवकरच मान्सूनचं आगमन होणार आहे। यातच यंदा पावसाची सरासरी कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर जलसाठा टिकवून ठेवण्याचं आवाहन उभं टाकलं आहे। सद्यस्थिती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात 40% जलसाठा आहे। हवामान खात्याने दिलेला अंदाज पाहता जलसंपदा विभागाला पाणीसाठ्याची मर्यादा टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे। जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या धरणासह 7 मध्यम आणि 48 लघु असे एकूण 56 सिंचन प्रकल्प आहेत। या सर्वांची एकूण जलसंचय क्षमता 1047 दशलक्ष घनमीटर आहे आणि आज स्थितीत यात 40% जलसाठा शिल्लक आहे। तर यंदा पाऊस खंडित स्वरूपाचा राहणार आहे। संपूर्ण मोसमात त्याची सरासरी देखील कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। यामुळे धरणातील पाणी पातळी राखण्यावर जलसंपदा विभागाला भर द्यावा लागणार आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर मधील पावसाने जलपातळीत वाढ होते। जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना आणि सिंचन योजनासह औद्योगिक वसाहतींना धरणातील जलसाठ्यातूनच पाणी पुरवठा केला जातो। यासाठी पाण्याचं आरक्षण केलं जातं। यंदा पावसाचा अंदाज पाहता आरक्षणात बदल करावा लागण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान अप्पर वर्धा धरणात 338 दशलक्ष घनमीटर साठा शिल्लक आहे। याच धरणातील साठावर अमरावती शहरासह तालुका आणि ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा निर्भर आहे। याचप्रमाणे सर्वाधिक सिंचन क्षेत्रही याच धरणावर अवलंबून आहे। खंडित स्वरूपाचा पाऊस राहिल्यास खरीप हंगामात सिंचनासाठी पाण्याची गरज भासण्याची तीव्र शक्यता आहे। तर अशी स्थिती मध्यम आणि लघु प्रकल्पांचीही आहे। 7 मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण 256 दशलक्ष घनमीटर जलसंचय क्षमतेच्या तुलनेत 100% दशलक्ष घनमीटर म्हणजेच 39% साठा शिल्लक आहे। तर 48 लघु प्रकल्पांमध्ये 32% जलसाठा उपलब्ध आहे।